रक्ताला 4 गट आहेत, ए बी आणि ओ गटाचं रक्त सगळ्या गटाला चालतं. हिमोग्लोबिनमुळे रक्ताचा रंग लाल आहे. मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो, महाराष्ट्रात साखर सम्राट आहेत, शिक्षण सम्राट आहेत, बचत गट सम्राट आहे, छावणी सम्राट आहे, अनेक प्रकारचे सम्राट आहेत, पण महाराष्ट्रामध्ये रक्त बनवायचा कारखाना कोणी का काढला नाही? ऐका उत्तर. हाला हा म्हणा, नाही तर नाहीला नाही म्हणा. हा अन्नाचा रक्त जो करतो तो दिसत नाही, पण आहे त्याचं नाव देव आहे. म्हणजे देव एखादा मला हे पटलं नाही. दुसरा प्रश्न MSc बॉटनी, BSc बॉटनी, सोलॉजी जर कोणी असे शिक्षक प्राध्यापक प्राचार्य, तर त्यांना प्रश्न आहे. झाड जमिनीत लावलंय, खाली गेल्या ते मुळ्या आहे, वरती आलं ते खोड आहे, खोडात आल्या फांद्या आहे, फांद्या आली पानं आहे, पानं आली फुलं आहे, फुलाला 4 भाग, निधरपुंज, दलपुंज, पुमंग, जायंग. इन इंग्लिश इट इज कॉल्ड गॅलेक्स, करोला, अँड्रोशियम अँड गायनेशियम. देअर आर 4 पार्ट ऑफ फ्लावर्स. मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो, मुळात घातलेलं पाणी शेंड्यात गेलंच कसं? हे कोणत्या इंजिनियरचं कंस्ट्रक्शन आहे? त्या इंजिनियरचं नाव देव आहे. म्हणजे देव एखादा मला हेही पटलं नाही. तिसरा प्रश्न नारळात पाणी आलं कुठून? किती दिवस शाळेत आहे, पळ शाळा काढणारालाच कळलंय, तुला काय वांग गाळत? अरे नारळात पाणी कुठून आलं बावळ्या? तर देवाची करणी. नारळात पाणी एखादा मला हेही पटलं नाही. चौथा प्रश्न हॉस्पिटलमध्ये पेशंट पडलेला आहे, पेशंट मुर्दाशवर आहे, डॉक्टर त्याच्या जवळ आहे, त्याला भेटणारा नातेवाईकही त्याच्या जवळ आहे, पण जो मरणार आहे त्याला माझ्यातलं काय चाललंय हे सांगता येत नाही, आणि जो जवळ बसलाय त्याला याच्यातलं काय जातंय हे दिसत नाही. म्हणजे दिसतही नाही, सांगताही येत नाही. त्या चैतन्याचं नाव देव आहे. म्हणजे देव एखादा मला हेही पटलं नाही. शेवटचा प्रश्न उद्या बाळ जन्माला येणार आहे, आजच आईच्या सणात दूध तयार आहे. आजच मग एखादा बिंडोक मेंदूजा म्हणेल, उडू शकतो. नैसर्गिक आहे तर पोराच्या बापाला का नाही? त्याचा निमवट आहे ना. मग एक टाइम पोरग त्याच्या आईला पेलं पाहिजे, एक टाइम त्याच्या बापाला पेलं पाहिजे. पण पोरग त्याच्या बापाला का पेत नाही? 9वा अध्याय, म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले. हे सगळं जग देवाच्या ताब्यात आहे. देव आहे. चला देव या मग आमच्या टोळीत. चला देव महिला मंडळ गुरुवार संपले का? संपले. मग काही वागण्या बिगण्यात फरक? बर किती गुरुवारापैकी तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या पाया पडल्या नाही? मग का झक माराय गुरुवार गेले? अहो पार्वतीनं गुरुवार केलं, शंकर धाबे जेवला, काय उपयोग? पार्वतीचा दणका उठला, दुर्गे दुर्गराजी. शंकर म्हणतो लिंबू पी. 4 गुरुवार गर्दी सासरा उपाशी मारी ती. काय करायची गरज नाही. ओव्यांप्रमाणे आपण पाठपर्यंत येणार. 3ऱ्या अध्यायातली होई टाळकरी मंडळी, महाराज मंडळींसाठी, तुम्ही शरीरा न पिडावे, तुम्ही व्रत नियम न करावे, तुम्ही देवांतरा न बसावे, आणि तुम्ही तीर्थाशी ना जावे. तुम्ही देवाला जायचं नाही, बोंबलं निडायचं नाही, 1.5 दिवस जुळीत बसायचं नाही. 9,000चं बोकडं कापला देवाला, आणि देवाला वाहिल्या नाख्या खूर. हे लोक नाख्या का वाता माहिती? त्या शिजत नाही. त्या शिजल्या ना देव वास होत मी ह्याला. आईचा हो मला सांगा, कोणती बाई सहज म्हणते? सहज आमच्या बाप्याचा बाप मी ह्याला लय भोळा मादी सहज म्हणते ती. त्यांना एवढं काही समजत नाही. एखाद्या मजुराच्या हिशोबामध्ये 2-4 रुपयाचा घोळ झाला का, ती मजुराला काय म्हणते? त्यांच्यावर भरोसा ठेवू नका, ती एकदम भोळे. आतापर्यंत सगळ्या बाया म्हणल्या का महानवरा भोळा महादेवी, पण ह्या टोळीतला एखादा असा म्हणला का खमाय पापेची आई भोळी महादेवी,
तो म्हणतो कोणालाही सांग, बायबीच्या सांगू नको, कोणालाही. अवसरी आहे ती. माणसाची बायको जीवनात 3 वर्षात 3 आणखी नाटक करते. 3 वर्षात 3 वाक्य बोलती. 3 वर्ष 3 वाक्य बोलती बरं का दादा. 3 वर्ष 3 वाक्य बोलती. ऐका पहिलं वर्षाचं वाक्य. आठवा तुमचं नवीन वर्ष, आठवा पहिलं वर्ष. अहो अहो संपलं पहिलं वर्ष. दुसरं वर्ष ऐकलं का? तिसरं वर्ष कान फुटले का? 4थ्या वर्षी तो म्हणतो दिंडीचं प्रस्थान कवाय. आला आमच्या बोकांडी. सुटका नाही, सुटका नाही. अभंगातले 2 मुद्दे संपले. तिसरा मुद्दा आज गायकवाद गुंजन मंडळवाले बाय, सिटीवाले महिला पुरुष बचत गटाचे बाय, अंगणवाडीचे बाय, शास्त्रीय उपाशी मारणार बाया, कॉलेजचे पुरी पळून जाणार पुरी, बापलीचा इज्जत दाखवणारे पुरी, बेवडे बिवडे जुगारी बिगारी पुढारी. उद्या म्हणा नको मा नाव नाही घेतलं. छायला मी कीर्तनाला जाऊन मा नाव नाही घेतलं. आता माझं कीर्तन साहेबांच्या वाढदिवसाला ठेवलं म्हणल्यावर साहेबांनाही भेव नाही 100 वर्ष, आणि पंकज भाऊंना पण भेव नाही. 100 वर्ष भेव नाही. माझं कीर्तन जर वाढदिवसाला ठेवलं तर तो माणूस 100 वर्ष जगतोय. माझं कीर्तन जर दुकानच्या उद्घाटनाला ठेवलं तर वर्षात दुसरं दुकान होतंय. माझं कीर्तन जर वास्तुशांतीला ठेवलं तर वर्षात दुसरा बंगला होतोय. आणि माझं कीर्तन जर लग्नाला ठेवलं बाकीचे विचार तुम्ही घरी गेले हो करा. हो पंकज दादा पाषाण यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर ही जी व्यक्ती महाराज, ही समाजसेवेसाठी जन्माला आलेली व्यक्ती हो. यांच्या रक्तातच समाजसेवा आहे महाराज हो. आणि यांच्या बाबतीत एक वाक्य सांगायचं झालं ना, हे फक्त समाजसेवकच नाही, यांना महासमाजसेवक सुद्धा पदवी कमी पडते हो. आणि यांच्या बाबतीत एक सांगायचं झालं तर यांच्यामध्ये भगवंताचा अंश आहे महाराज हो. मी नाही सांगत, साक्षात भगवंत सांगताय. जेथ जेथ संपत्ती आणि दया दोन्ही वस्त्या लेका ठाया, ते जाण धनंजया विभूती माझी. जिथं दया असून जिथं संपत्ती असून दया आहे, समाजाबद्दल प्रेम आहे, समाजाची सेवा आहे, समाजाबद्दल आदर आहे, त्यांच्यामध्ये माझाच अंश आहे. आणि तीच व्यक्ती आज ज्यांनी आपली तारीख घेतली ते म्हणजे आमचे पंकज दादा पाषाण आहे. त्यांच्यामध्ये साक्षात भगवंताचा अंश आहे. आणि जी विठाल देव एकालाच एक गोष्ट देतो, दुसऱ्याला ती गोष्ट देत नाही. या जगात अनेक भाषण करणार झाले, माई तुटूस तोर भाषण करणार झाले, पण स्वर्गीय श्री बाळासाहेब ठाकरे नंतर भाषणाची लकप कोल्हा जमली. नाही ते तसे कपडे घालाल तुम्ही, भाषण नाही. हे आता काय भाषणं करताय? आता भाषणं लई बरी आहे का गाव बुडाऱ्यांची? पुढच्या 26 जानेवारीला गावची आडबाड बुडारी 34च्या पोराने इंग्रजाच्या गप्पा सांगितल्या. पोरं 1ली ते 4थी ते 1ली इंग्रजांनी देश धुतला. पोरं म्हणले धुतला, पण तुमच्या इतका नाही हो धुतला. तुम्ही म्हणजे पार चाटून हल्ला काय करता? 15 ऑगस्ट 26 जानेवारीला भाषण करणारे गाव बुडारी नीट ऐका. तुम्ही अगोदर गोळ्या वाटा आणि मग भाषण करा. कार्टे सापडणार नाही. कार्टे गुतले कशामुळं? गोळ्यांमुळं. मग भाषण रंगात आलं, पोरं टाळ्या गावाची त्या. याला वाटतं भाषण नाही, पोरं वाढायला येते घालून. पोरानं काय घेणं इंग्रजी तो वाटेवून घुसू, नाही तर घरात घुसू. गोळ्यांचं बोल. कारण हे 1ली ते 4थीच्या पोरांचा जो आनंद आहे ना महाराज, तो 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीचा आहे ना, कवितेत आणि लेखनात वर्णन करता येणार नाही असा आहे. तो आनंद वेगळा आहे. तो शब्द सांगता येईल का? अहो 2च वाक्याचं भाषण राहते. अध्यक्ष माझे पूजे मूर्जन वर्ग, येथे जमलेले बंधू आणि भगिनींनो, मी तुम्हाला 26 जानेवारीची 2 गोष्ट सांगणार आहे. मी छडी घेणार नाही, मी शेंगा खाल्ले नाही. जय हिंद जय महाराष्ट्र. पाठ ते पाठ करतात अक्षरात. महाराष्ट्र आनंद कवीलाही नाही, कवयित्रीलाही नाही, आणि कोणालाच नाही. त्याला कशातच भान नाही. सकाळी लवकर उठणार, कपडी गिपडी घालणार, भाषणाची चिठ्ठी खिशात, आणि मग ते जर आलं त्याचं भाषण झालं, त्याला मजा काय वाटते माहिती महाराज? मी 2 मिनिटं स्टेजवर जाणार आहे, 1, 2 मला गोळ्या मिळणार आहे, आणि 3 दुपारी सुट्टी मिळणार आहे. ही खटखटी त्याच्या डोक्यात. त्याला बाकी इंग्रजी हो काय हो, त्याला काय करायचं?
इथं राष्ट्रगीत पाठ नाही, झेंड्याजवळ उभा राहिला. झेंडा खाली घेऊन याला वर नेलं पाहिजे. हा विनोद नाही. महिला मंडळ तुम्हाला आवाज येतो ना? हा का नाही एवढं तर सांगा. मी तुमचं आहे का नाही? तुमच्यासाठी जेवढ्या लांबून आलो गड्या, आलो का नाही? बरं मी तुमचं आहे का नाही एवढं सांगा आता. नाही? हा बरं बोलत जा मग. आवाज येतो सर्वांना? बर विठाल विठाल. आणि असंच हसत जा, हसत जाऊ. हसलं पाहिजे, गॅरंटी नाही. आणि हसणे ही ईश्वराने दिलेली देणगी. अहो जी माणसं मोठ्याने असतात ती सज्जन असतात, आणि जी गालात असतात प्युअर मुक्या माझाची असतात. हो जी माणसं मोठ्याने बोलतात ती आतून बाहेरून निर्मळ असतात, पण जी हळूच बोलतात लफडेबाज असतात. अहो जी माणसं तब्येती जास्त असतात ती डोक्यात कमी असते, म्हणजे ज्या भैमुगाला पाला जास्त असतो त्याला शेंगा कमी असते. हो असंच जा. असणे ईश्वराने दिलेली देणगी. शेवटी आता शहरांमध्ये हास्य क्लब निघली. हास्य क्लब आहे म्हातारा न्यायचं ना सुना नाहीचा. म्हातारा न्यायचा हो, म्हातारी न्यायची हे. हो उद्धवजी ठाकरे साहेबांच्या बाबतीत एक वाक्य सांगायचं झालं तर जंगलामध्ये अनेक हरणांचे कळप आहेत, पण सगळ्या हरणांच्या नाभीत कस्तुरी नाही. सगळे गायांचे कळप आहेत, पण सगळ्या कपिला नाही. सगळ्या कपिला आहेत, पण कामधेनू नाही. तसे या राजकारणात अनेक हिरे आहेत, पण ह्या हिऱ्यासारखा हिरा नाही. आणि पंकज दादांसारखा एक हिरा नाही महाराज. हो आणि पंकज दादासारख्या माणसांना देऊन पाठवतो ना महाराज, तर फक्त समाजाची सेवा करण्यासाठी. आणि ह्या माणसांना कधीच काही कमी पडत नाही. त्यांना सुद्धा सर्व मंडळीने या ठिकाणी कार्यक्रमाचं सुंदर असं नियोजन केलं. इकडं पंकज भाऊंनी सर्वांनी एकदा सर्वांसाठी जोरदार टाळी वाजवायची. चला आता आपल्या अभंगाला सुरुवात. विठाला विठाला. चला आता आपल्याला ठाकरे साहेबांच्या या वाढदिवसानिमित्ताने आपल्याला आता एक दोन संकल्प करायचे. खबर चालवायचं कीर्तन सकाळ केवर तुम्ही माणसांतर किती 4 वाजू सर. विठाला टाळी वाजवा सर्वांनी. चला आता आपल्याला ठाकरे साहेबांच्या या वाढदिवसानिमित्ताने एक दोन संकल्प करायचे. तुम्ही पटलं तर हा म्हणा, नाही पटलं तर नाही म्हणा, पण नुसती कीर्तन ऐकू नका महाराज. आता आमचं झालंय सांगायचं धंदा, तुमचा झाला ऐकायचा धंदा. आम्ही निघालो पैसे कमाई, तुम्ही लागले जमिनी काय. आपण पेपरला आलेली बातमी सकाळी आली का संध्याकाळी वाचत नाही. चला आता आपल्याला एक दोन संकल्प करायचे. तुम्ही पटलं तर हा म्हणा, नाही पटलं तर नाही म्हणा, पण चांगलं सांगणं माझं काम आहे. चला आपला एखादा माणूस मेला की आपण त्याला जाळतो. जाळल्यानंतर आपण काय करतो, त्याची जी राख आहे ती दुसऱ्या दिवशी नदीत टाकतो. तर आजपासून असा संकल्प करायचा की ती राख नदीत नाही टाकायची, घरी घेऊन या आणि शेतामध्ये एक खड्डा घ्या आणि त्या खड्ड्यामध्ये ती राख टाका आणि त्या व्यक्तीची आठवण म्हणून त्याच्यावर एक झाड लावा. याच साहेबांना शुभेच्छा. हे तुम्हाला पटतंय का ते सांग. कारण नदी ही माता आहे, नद्या स्वच्छ ठेवा. आणि आज सगळ्यात दूषित जर काय झालं असेल नदी आणि पाणी, गॅस्ट्रो, अटॅक हे जे रोग आहेत. तुम्ही एक अभ्यास करा सगळी एज्युकेटेड लोक, पांढऱ्या पेशी हा आजार पूर्वी नव्हता. मग जुन्या माणसांना पेशी नव्हत्या का? हा नवीन ॲटम आला कुठून? बरं हा सगळा खेळ कधी झालाय? या आता तांबड्या वाढल्या पांढऱ्या कमी झाल्या, पांढऱ्या वाढल्या तांबड्या कमी झाल्या. तू वाढते ना पण गपचूप असला. आता या पेशी वाढण्याचं कारण आहे का बरं का एज्युकेटेड लोक? आपण काय करतो, डॉक्टरकडे जातो. आता डॉक्टर काही पहिले सारखे आहे ब्रिलियंट नाही. पूर्वी ज्याला जास्त मार्क तो डॉक्टर व्हायचा. आता तसं नाही. आज 48% 48 ओनली. 8 लाख घालायच्या लायकीच नाही. त्याचा बाप मला मेडिकलला प्रयत्न करू. तू प्रयत्न नको करू, तो पहिलाच प्रयत्न फेल गेला.
आता ते पैशाचं जोरावर डॉक्टर झालं, कायला माणसं नीट होतील, त्यांना हॉस्पिटल टाकलं. पेशंट गेला उभ्यानं, काही नाहीच, झोपा झोपा. आणि झोपलं, तोंड वाचवा, दात वाचवा, ओढून धरा, सोडा मोकळं, धाराभर तोडून सोडा मोकळं, पालते व्हा, उताने व्हा, सरळ व्हा. गप्पा काय होतं तुम्हाला? माझा एवढा टाइम का व्यायाम चालू होता का काय? लगेच कागद आणि पेन, सकाळी 3 घ्या, संध्याकाळी 3 घ्या, परवा दिवशी परत या, परत आले झोपा. अरे आता हे पेशी वाढण्याचं कारण आहे का? बरं का एज्युकेटेड लोक, पेशी वाढण्याचं कारण आहे का? 1 व्यायाम नाही, 2 80% जनता मसालेयुक्त पदार्थ खाते. आणि मसाल्याचे फक्त दोघांनाच सूत्र घालतात, त्या आचार्याला आणि किराणा दुकानदाराला. तिसऱ्याला यादीत वाचता येत नाही, नावच ऐकेल बरं, लोकांना नावं सापडत यात दोकुडं काही समजत नाही. आणि या मसालेयुक्त पदार्थांमुळं माणसांना प्रॉब्लेम आलेत, व्यायाम राहिला नाही आणि माणसं चांगल्या माणसात बसत नसल्यामुळं व्यसनाचं प्रमाण वाढलं, परिणामी पेशी वाढल्या. आता डॉक्टर बिक्टर कोणी असेल तर नीट ऐका. अटॅक इज अ नॉट अ डिसीज. अटॅक इज अ नॉट अ डिसीज. अटॅक हा रोग नाही. बावळातपणा डोक्यातून काढून टाका. इट इज अ सायकोलॉजिकल टेन्शन. अटॅक काय येतो? अटॅक हा रोग नाही. असं तर डॉक्टरला का आला? त्याच्यात उशाला गोळ्या होत्या.